हे सुपर स्नॅक तुम्ही तुमच्या मुलांना दिले तर मुले इतके आवडीने खातील आणि उपमा पोहे पाहून नाक मुरडणारी मुलांच्या पोटात हे 2 पदार्थ जातील सुद्धा. काय करायचं, एका डिशमध्ये 1 वाटी पोहे स्वच्छ धुवून भिजत घालायचे. त्यानंतर त्याच वाटीने अर्धा वाटी रवा, 2-3 चमचे दही टाकून हे 3 पदार्थ एकजीव करून 5 मिनिटे मुरू द्यावे. त्यानंतर त्यात 2 चमचे तांदळाचे पीठ, चिली फ्लेक्स, मीठ आणि तुमच्या आवडीचे मसाले टाकू शकता किंवा नाही टाकले तरी चालतील. त्यानंतर लागेल तेवढे पाणी टाकून थोडा घट्ट असा गोळा मळून घ्यायचा. लहान लहान पेड्यांच्या आकाराचे त्याला शेप द्यायचे आणि गरम तेलात मंद आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत तळायचे. आता हे तुम्ही न तळता 5 मिनिटे वाफवून तडका देऊन पण खाऊ शकता. पण मी हे तळून घेतले. पण तळल्यानंतर सुद्धा हे बाहेरून खूप क्रिस्पी आणि आतून छान सॉफ्ट असतात, जेणेकरून लहान मुले आवडीने खातील. चला तर मग करा पटकन ट्राय आणि खादाड गप्पाला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.